किती माणसांनी काळजी करायची असती आ? किती करायची? गेला कवा आला कवा? सकाळी लवकर गेलेला माणूस जर रातच्या 8 वाजता येत असेल तर काय बोलावं त्या माणसाला? कुठे गेलता हो तुम्ही? डांबाच्या कामाला. मला काय सांगितलं? इकडं चाललोय म्हणून. कुठं? कुठं? शेतकऱ्यात कामाला चाललोय म्हणून. एवढ्या उशिरा जाते ती काय शेतकऱ्याच्यात कामाला? आणि 2 आणि 1 वाजता म्हणलं माघारी येतो. रातच्या 8 वाजल्या म्हणजे मला एक सांगायचं आणि एक करायचं आहे. तुला काय एक सांगतोय माणसाला काळजी असेल, घरची माणसं असते ती. जरी ताना केलं पण कुठं गेलं काय गेलं आम्हाला माहित पाहिजे का नाही? मोबाईलला फोन लावते तर स्विच ऑफ. मग आता चार्जिंग नसल्यावर स्विच ऑफच होणार ना. मग दुसऱ्याच्या मोबाईलवरनं फोन करून सांगायचं असतं मला. आता काय सांगायचं तुला? म्हणून मी म्हणते असतं बाबा त्या शेतकऱ्याचं ओव्हर टाइम असतं म्हणलं. जास्त काम लागलं असेल येतेल, आता येतेल मग येतेल. वाट बघून तर किती बघायची हा? माणसा मनात एक येतोय ना कुठं गेलं कुठं नाही. तुम्हाला काय हो, तुम्हाला कशाने फरक पडायचा आहे? आम्ही काय खरं नाही इकडं. तुम्हाला बोलून बोलून माझं म्हणजे कसं झालं माहिती का? तू बोलत राहा मी नुसतं ऐकत राहतो. ह्या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं द्यायचं सोडून. ज्याला माणसाची काळजी ती असते ना त्याला फरक पडतो. कुणाला पण उगाच फरक पडत नसतो. आता कसं ऐकून घ्यायचं चालू आहे नुसतं. अरे खापराचं तोंड असतं तर फुटलं असतं. कातड्याचं आहे म्हणून तर टिकलंय. तिकडे तुमच्यासारखी माणसं असल्यावर त्या खपराला काय फुटायला? सारखं वाटा करून मी पण दमून गेली. आज आता कुठं दौरा आहे? आजच सांगून जावा नीट आम्हाला. डांबाच्या कामाला चाललोय सोननला जायचं तिथनं माघारी यायचं. काय जवळ आहे काय? जायलाच 12-1 वाजते. मग आम्हाला कळत मग 12-1 वाजते त्या तिथवर जायला. तिथनं काम 5-6 वाजेपर्यंत करून माघारी यायला मग 8 वाजते ते. मग तुम्ही सांगितलं असतं मी बाहेर गावी जाणार आहे असं मला कळलं असतं. मी कशाला टेन्शन घेत बसली असती? फोन पण लागना. फोन करते या म्हणलं फोन लावून कळवलं तर आपल्याला. तर कशाचा फोन लागना काहीच कळना. काय बोलून उपयोग नाही बघा असल्या माणसं. वर उशीर झालाय. असा उशीर झाला का दुसरीकडेच कामाला जावं लागतंय. नाही झाली की आता काय तुम्हाला भाकरी डबा करून दिला म्हणजे बाद झाली. तुझे कीर्तन ऐकून माझे कान लागले तू दुखायला. तर कीर्तन करते ना मी. कीर्तन केल्यासारखं करायचं नाही ना. तुम्ही जा आम्हाला सांगून गेला असता. ती कामाला चाललोय म्हणल्यावर कोणी गडगाय जाय ना. गावात तिकडं असते. असं आहे काय? तुम्हाला पावसा पाण्याचं कसं असतंय काम कुणीकडं लागेल तिकडं जावं लागतंय. मला वाटलं पाऊस आलता दुपारी पण मला वाटलं तिथंच तुम्हाला उशीर झाला काय की म्हणून तुम्ही जरा जास्त काम करत असाल. तर कशाचं काय? हे तर तिसरंच. शेतकऱ्यांना परवडत नसतं पावसाची काम. हे आपल्या डांबाची गुती कामं असते त्यामुळे परवडत. अहो रात्री 8 वाजता असलं कसली कामं केली ती आणि बरं दिसतंय राज्याला. तर यायला 8 वाजते ते ग. वाजते 6ला हल्लं काय 2-2.5 तास लागते. 5ला हल्लं 5:30ला हल्लं का 8ला येतंय. बाकीच काय करताय आम्हाला? आजचा दौरा होता आज जायचा. आज मी कामाला चाललोय. आज असतो काय दौरा? सारखं दौरच असते तर काय. मग काय करा उद्या या मला सोडून. नाही बाबा नावाला बोलवून घेईन तुझा. मला कामाला जायचं पडले. अहो त्याला तर मला बोलवायचं असतं ना. मग त्यानं आधीच सांगितले मला दिदे मला काम आहे म्हणून तुझी तू ये. माणसा माग असतंय काय तर काम. आता जर त्या वर्षी घेतलं की तुमचं ऐकून अजून पण तीच. जर त्या वर्षी कधी घेतलं बोलवून मला तर कधी दिसलं नाही. नावानं अण्णा सहगच येत होती. काय लवकरच विसर पडायला लागला. आज म्हातार वया जाईल लवकर विसर पडाय काय गेलं मलाच कळना. आता गेल्या बारीन मीच तुला गाडीवर घेऊन गेलतो ना. गेल्या बारीन राख्याला. चांगलंय मेमरी चांगली चालती. माझ्या ध्यानात पक्क राहतंय तुझ्या जर राहत नाही. पक्क राहतंय. थोड्या मुंग्या खा म्हणजे ध्यानात राहील. ती काय अजून नवीन मुंग्याचं? तांबडी मुंगी खाल्ली म्हणजे ज्ञान जात नाही ना. जात नाही काय? तुम्ही खाल्ले ते काय की थोडा त्यामुळे तुम्हाला माहित आहे. ते भरती जाऊ दे चेष्टाचा विषय.
उद्या या मला सोडून आलो आपण. काय आपली असेल ती कामं एक दिवसासाठी, काय तुमच्या कामानं लई खोळंबत नाही ती. काय एकच दिवस फक्त रविवारी तर येते मी माघारी. काय खरं नसते. काय खरं नसतंय. आता 4 दिवसात ना एका दिवसावर आली आहे. 4 दिवसांनी एका दिवसा आली. हा म्हणून सांगते या. तू काय रविवारी येत नसती. खोटं बोलत जाऊ नको. खोटं कशाने बोलती या. जाऊया. खोटं बोलायचं नाही कॉपी करायची नाही. तर आणि तू तुमच्या रविवारी कॉप्या कोण करायचंय व तुम्ही असलं रविवारी तू येत तुमची कॉपी नसती. करू काय मासं खाऊ काय आता कॉपी करायला. तुम्हीच खात बसा की ती मासं. श्रावण कधी संपतोय कोणास ठेव. वाट बघता हाल व्हायला लागले इकडे. कशानं हालायचं. काय ते बोकडाची मोठ्यानं आणावं लागतंय खायला. दुसरं काय नाही त्याच्यावर ध्यान आहे ती आपली. आली ती. ताय कुठे गेलता मॅडम. हो पंखा सोडायचा म्हणजे अगं बाई त्याला नीलकटर ना टेस्टर म्हणते ती. कुणी नाही मागितलंय. टेस्टर आपल्या आत्यानं मागितलंय वे. मध्ये टेस्टर मध्ये जा असं नाही बघा. आजारी पडल्यावर तेवढं तिचं कसं असतं अंग सोडत नाही. पण आता नीट झाली कव्हर झाली त्यामुळे मला पण वाटतंय की वर जावं माहेरला. पण पुरीचं नाव करत होतं नको करत होतं पण तिचं पण झालंय आता सरळ. मग जाऊन येते मी. 2 दिवसच जाणार आहे म्हणजे एका दिवसावर 2 दिवसावर नाही आली. जायचा 1 दिवस राख्या बांधून ती सकाळ उठून येते. काय माझी मी कुठं आपलं लय लांब गाव आहे. होय बाबा लय लांब जायचं म्हणा आपल्याला. इथं तर हाय पंढरपूरनं करकम गाडीला बसलं की तिथनं परत अलीकडच्या उमऱ्यात येतंय कोण तर नेहला. वडील येतील नाही तर कोणतरी येईल मग जाईन माझी मी. इष्टील नाही लय टायमिंग लागत. जाऊ ना मग. जावा एसटीन जावा. एसटीन जावा. काय म्हणते तर का एसटीनं कशी जाते. पोरगी हाय एसटीनच जावा. बॅग हाय काय असतंय माणसं जवळ. लय तुम्ही पण व मायाच नाही व मायाच काळजी माया प्रेम ममता काय नाही. नवऱ्यानं खरं ना हौशी बनाव. पैसवान नसला तर चालेल पण माणूस हौशी असलं ना बायकांच्या काही पण गरजा पूर्ण होते. तुमच्यासारख्यानं काय जमतंय व तसलं नसतं जमत. येड होते तर या मग छान आहे. तर आम्ही जर येड्यात काढलं तर तुम्ही निघताय वैस असा येड्यात. म्हणून तर म्हणलं असल्या बोलण्यानं तर लय अवघड व्हायला लागलं. उरक झाले हात टायमिंग. झालाय मला 4 देवानं हात दिलं पण नाही तर काय हे करायला. 4 ना ग हा पण 2 आहे तर त्यानं तर उरकाव पटापटा. उरकली गे भाकर थापटाय चालू आहे. बर मध्ये आधी कॉल करून सांगा मला काय कशाला कॉल नाही. आता टायमिंग कॉल झालं असतं काय झालं तरी सांगत जावा. उगा माणसाला काळजी करत बसायला काय नाही कॉल करत नाही काय नाही. इथनं कामाला गेलं कामावरच जावं लागतं. कॉल करायला तिथं काय आपण फोनवर बोलायला जात नसतो. मी फोनवर बोलायचं म्हणलं नाही. काय तर टायमिंग होत असेल भाकरी कालवण खाताना. काय ग मी वय भाकरी करते. पप्पा चाललाय कामाला. पप्पा बघ की काल किती उशीर ना आला. आपल्याला सांगितलं नाही ना पप्पानं उशीर न येणार आहे म्हणून. कधी सांगितलं तू पण पप्पा नाही काय साईड घ्यायला. संध्याकाळी का म्हणलं होतं पप्पा दुपारीच येतो की ग बाय. तिला तर ती दुपारी येते तर त्यामुळे तिला तसं वाटतं या.